दुपार तर आज खूप वेळ लागला ब्लॉक आपला टाकायला. कारण की थोडंसं काम असल्यामुळे मी बाहेर गेलतो. बाहेर म्हणजे काय, सध्या आपल्या मळ्यातच गेलतो. आज आपला चाललाय मुरगास. तर मम्मीचं आत्ताशिक जेवण चाललंय. त्या मुरगासवाले बाबांना त्यांनी सगळी टोळी आली ती त्यांची, त्यांना सरबत वगैरे केला मस्तपैकी. मी जावतो बाहेर, कसा चाललाय कसा नाही मुरगास. मस्तपैकी आयचं जेवायला चाललंय. आज मेनू काय जेवायला आहे, वाव खरडा मस्तपैकी बटाट्याची भाजी घेतली आणि बसली. इथं मला तिने थोडंसं सरबत ठेवलं आहे. सरबत म्हणजे प्रोटीन आपलं काय म्हणतात, काय काय थंड काय त्याला म्हणतात बघा, डिहायड्रेशन पासून वाचवतं आपण काय. आणि तिकडे चाललाय मुरगा दिसला. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दावतो, बॅक कॅमेऱ्याने कसा चाललाय कसा नाही. ते मुरगास का करायचा, आता आपल्याला थोडं थोडं पाणी कमी पडायला लागले. म्हणजे अजून तर काय विहिरीतलं नाही कमी, म्हणजे पाणी कमीच झालं नाही विहिरीतलं, म्हणजे निघलंच नाही. पण आता काय झालंय, आपल्याला गुरांचं बी खायला आहे. मेथी कसं आहे, हत्ती कसं आहे, 2-3 वापा मकाचं बी आहे. तर त्याच्यामुळं कमी पडायला लागले, म्हणजे कमी पडणार आहे पाणी. कारण की ह्याला जर देत बसलून मका आणायची म्हणलंही तर मग थोडं थोडं कमी, नंतर ह्याला बी पाणी कमी पडेल आणि गुरांच्या खायला बी पाणी कमी पडेल. त्याच्यामुळे आपलं थोडं 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 आत्ताच कमी करायचं चाललंय, काय का. मला मम्मी थोडासा हे प्यायचं होतं बघा, सरबत. सरबत पितो छानपैकी. काय थोडाच का ग, पलीकडे तुकडं झालं सगळं. का ग, मला हे 500ची नोट दिसली आहे. मला वाटलं आता चिंगळ झाली माझी. हे काय, तर मी धावतो तुम्हाला दरवाज्यात ना. असल्या कडक उन्हात कामं करतात ते, पण त्यांना सवय झाली. त्यांचा सीझन आता संपत आलेला आहे. म्हणजे आता मका अशा पुरेशा नाहीत ज्या बागायत भागात आहेत. बागायत भागात बी नाहीत मका बरं का, पण आता संपत आलेत. मी धावतो, पुढून धावतो, थांबा. ताळ ऊन करतंय आणि त्या उन्हात ही कामं करतात लोक, दिसलं. आणि त्यांची एक लय भारी गंमत आहे माहिती आहे का, त्यांची जोडी महत्वाची. म्हणजे कुणाची आई, कुणाचा लेक आहे, कुणाचा नवरा, कुणाची बायको आहे, असं अशा 5-6 जोड्या आहेत. त्यातल्या एका जोडीचा हे काय म्हणतात ट्रॅक्टर आहे. ही महाग आहे का नाही, हे दिसतोय ना महाग माझा ट्रॅक्टरने म्हणजे आपल्या रानातलं जेवढं 9-10 एकर जेवढं रान क्षेत्र आहे मला, त्या सगळ्याचं भाडं ह्याला असतं. असा विषय. त्याला आम्ही नाव भाऊ म्हणतो. तिलाही भारी माणूस आहे. ह्यातला झूम करून बघावं लागेल. ही बॅक साईडला जो ह्यो माणूस दिसतोय का वरचा, लाल टोपीवाले त्याचे वडील आहेत आणि तो आहे. त्याकडे असते आपलं सगळं, दिसलं का मस्त. ही इंदापूर तालुका आणि भिगवण, तुम्हाला सांगतो बारामती, दौंड, अशा लांब लांब ठिकाणी मुरगास करतात ह्यांची टोळी. जरी कोणाला जरी असा मुरगास करायचा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तसं मला कमेंट करा, मी तुम्हाला त्यांचा कमेंटद्वारे तुम्हाला त्यांचा आम्ही नंबर देतो. तुम्ही त्यांच्याशी बोला. असेल नसेल काय असेल ते बघा. किती ऊन तावते आणि त्या उन्हात असला कार्यक्रम चालला आहे. हां,
दिसलं ही 2 ट्रॅक्टर ही आमच्या भावकीतलंच आहे सगळे. ही दोन्ही बी बंद आहेत. हे मोठ्या बंधू आहेत आणि हे बारके बंधू आहेत, चालत आहेत. आणि ती वरती बसले ती बापले आणि ही बॅक साईडला आहेत ती सगळी ही असे म्हणजे नाही का करायला आलेत. आता ह्यांनी तोडायची बी, कुठे करायची बी आणि बोध भरायचं बी, सगळं माणसांना भरून द्यायचं. आणि ही पलीकडचं अख्खं क्षेत्र दिसलं का? हे पलीकडचं अख्खं क्षेत्र आपलं हे झाले, काढून झाले. हे आपलं आता मध्ये गोट खायापुरतं कांदाही लावलेलं तसंच राहिलं आहे बेस. कसं काय काम काम लय खतरनाक असतं. मी आता तुम्हाला जवळून जाऊन दाखवतो त्यांचं काम कसं असतंय कसं नाही. मी तुम्हाला आपलेवाला माल दाखवतो. माल कसा लागतो मुरघासाला. माल एकदम टॉपचा लागतो. विषय हार्ड असतो आपल्याकडे सगळा. माल म्हणजे कडकच, विषय काहीच. आता ह्याच्यातला ही निघतो का नाही? हा निघला. 2 सेकंड हो का. हे असा माल लागतो, असा कंटिन्यू. आपलं एवढं क्षेत्र होतं हे सगळं आणि ही ह्यांची टोळी दिसल्या सगळे एकजूट काम करतात का नाही. ही म्हणतात कुठं बी असू द्या, म्हणजे 50 किलोमीटरच्या डायरेक्ट म्हणजे 50 किलोमीटर अंतराच्या आसपास कुठं बी असू द्या, म्हणजे दौंड, इंदापूर, बारामती, माळेगाव कुठं बी असू द्या, फक्त एकराच्या पुढं पाहिजे. मग मी काय करतो त्यांना विचारून माझ्या ह्या कॅप्शनमध्ये तुम्हाला नंबर देतो, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट बी करू शकता, काही विषय नाही. म्हणजे जेणेकरून सगळं त्यांचा अख्खा सेटच येईल तुम्हाला हे करायला. म्हणजे नाही का 10-15 माणसं येते दिसलं या अख्खा सेटच येणार, तुम्हाला डायरेक्ट भरून देणार. आता ते कसा बोलता येईल कसा हे करायला आपल्याला काय माहीत नाही, आहे का नाही. पलीकडं टायली, अलीकडं मशीनमधनं घातलं की टायलेट जाणार. मग वर दाबा एक जण, पांगवा एक जण, तिकडून आणा एक जण, व्हायला एक जण, तिकडं ट्रॅक्टर भरून ठेवलाय. संकटच नाही तर दोन्ही ट्रॅक्टर. माझ्या अंदाजे निघला असतील तरी किती टन झाला हे अंदाज नाही मला माहिती बरं का, पण झाला असेल 15-16 टन. एवढा अंदाज नाही मला टनाचा, काय का नाही.